हे बघा, कारागृहात भांडणं झालेत का नाही याच्यावर मला संशय आहे। ही गित्ते आंधळे प्रकरणामधील एक खोटा आरोप त्याच्यावर करून खोटा खटला त्याच्यावर रचून त्याला जेलमध्ये घातलेला आहे। हा जो गित्ते नावाचा जो व्यक्ती आहे तो गित्तेला आंधळे प्रकरणाच्या खुनाच्या प्रकरणामध्ये खोट्या पद्धतीचा गुन्हा दाखल झाला आणि तो त्या जेलमध्ये। तर त्याच्या मनात कुठेतरी राग असलाच पाहिजे ना, असेलच की माझ्यावर खोटा गुन्हा झाला, खरा गुन्हा करणारे फरार आणि खोटा गुन्हा होणारा जेलमध्ये। त्याच्यानंतर ती जेलमध्ये ही जी टोळी गेली नंतर तर माझं म्हणणं की जेल प्रशासन ह्या दोन्ही टोळ्या एकत्र का होते, ती टोळी थोडीच आहे। तर या सर्व यांना सगळ्यांना एकत्र काय येऊ दिलं। आणि याच्यामध्ये असं होतं की बऱ्याच बातम्या मागे येत होत्या की ही जी आमची संतोष अण्णा देशमुख प्रकरणातली जी टोळी तिथं आहे त्याचा एक आरोपी मला लातूरला द्या की लातूरला, एक म्हणलं मला लातूरच्या जेलमध्ये मला पाठवा की त्याला लातूरला पाठवलं। असे का लाड करते प्रशासन? अरे त्याने लातूरला मागितलं तर तुम्ही हर्सूलला द्या, त्याने जिथं मागलं आणि प्रत्येकाची मागणी लातूरच का? आणि मी म्हणतो ही आरोपी अगोदर आरोपी जे होते त्यांना तुम्ही आता काल काय केलंय, त्या आरोपीला उचललंय आणि हर्सूलला पाठवलंय असं कळतंय। जेल प्रशासनानं सांगितलं की असं काही घडलंच नाही जसं माध्यमाने दाखवलं। मग माध्यमाकडे कुठून आलं? तुमच्या सूत्राची माहिती तुम्हाला कळाली, तुम्हीच दाखवलं, आम्हालाही माहित नव्हतं, माध्यमाने दाखवलं आम्हाला। मग तिथं कुणी ना कुणी माहिती सांगते, माहिती मिळते, याच्या आधारावर जर सांगितलं गेलं तर या सगळ्या घटनेतून जी घटना घडली, मला म्हणायची ही घटना घडली नसावी आणि त्यांचं जीव हर्सूलला नेले त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हालाच मारलंय। हे जर सगळं प्रकार असेल, जर त्यांनाच मारलं असेल तर त्यांच्यावरच आरोप का करते? आणि माझं असं स्वतःचं मत असं आहे की ह्यांना त्या जी तिथं आता ह्या टोळी गेली या टोळीतल्या प्रमुखाला व्हीआयपी ट्रीटमेंट देण्याच्या दृष्टीनं त्यांना व्हीआयपी द्यायची सगळी, म्हणजे पूर्ण त्याला आरोपीसारखं नाही, ते एक चांगला सज्जन माणूस बसलाय जसं का त्याला तेवढी सुविधा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून यांच्यावर आरोप करायचा आणि यांना जेलच्या बाहेर काढायचं, म्हणजे या सुविधा पुरवण्यासाठी अडसळ ठरतात का काय, याच्यामुळे हे केलेलं कृत्य असावा असं माझं मत आहे। त्याच्यामुळेच त्यांना तिकडे हर्सूलला पाठवले।